हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा जन्म हो का भलते याते परिण चुको हरी भक्ती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा नामामनी कमळापती नामामनी कमळापती हेची द्यावी पुढत पुढती वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमं प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् वंशे विभूषित करानवनीरदाभा पीतांबरा दुर्नबिंब फलाधरोष्णता पूर्णेंद्र सुंदरा मुखादरविंद नेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बुफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकरगं नमामि विघ्नेश्वर पादपङ्कजम् पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना पांडुरंगा करो प्रथम नमना दुसरी
होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कार आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुझ्या देवा यावरी न करावा अभिरो विठ्ठल हेचे देवा पै मागत चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा सेवेकरता गायलेला अभंग संत श्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान श्री विठ्ठलाची लाडकी लढीवाळ आणि जिव्हाळ्याचे असणारे भक्त पंढरपूर निवासी वारकरी संप्रदायातील अत्यंत भाग्यवान ज्यांना भगवान श्री विठ्ठलाचे सख्य लाभलं संगत लाभली अशा नामदेवरायांच्या गाथेतील 4 चरणाचा अत्यंत गोड माझ्यासहित माझे सर्व सहकारी टाळकरी वृंदांच्या पाठांतरातील मागणी प्रकरणातील अभंग असून या अभंगामधून एक विशिष्ट प्रकारची मागणी नामदेवराय भगवान श्री विठ्ठलाकडे मागतात. विठ्ठला विठ्ठला 39 वर्षापासून चालू असलेला हा भव्यदिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव पवित्र आणि पावन असणारी आपली भूमी बावकलवाडी अहिल्यानगर अत्यंत हा भव्यदिव्य स्वरूपाचा नामसंकीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातील जागराची सेवा पुन्हा एकदा नामसंकीर्तन महोत्सवाचे सर्व संयोजक आयोजक कार्यकर्ते अन्नदाते देणगीदार या सर्वांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे ही वर्षी या ठिकाणी माझ्याकडे देण्यात आलेली त्या वतीने नामसंकीर्तन महोत्सवाला ज्यांची प्रेरणा खऱ्या अर्थाने हरिभक्त परायण वैकुंठवासी कृष्णा महाराज तांबेजीवर त्याच पद्धतीने व्यासपीठ चालक हरिभक्त परायण आदरणीय निर्वळ महाराज त्याच पद्धतीने तोपदार आमचे अशोक महाराज असतील या ठिकाणी गोड अशा प्रकारची मृदुंगाजी यांचे साथे माझे वारकरी संप्रदायातील एक खऱ्या अर्थाने गोड व्यक्तिमत्व आणि प्रेमळ व्यक्तिमत्व असणारे माझे मित्र आणि संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी वैभव असणारे ज्यांनी सहज मृदुंगावरती थाप टाकावी ते तुम्हा आम्हाला डोलायला होते याच्यात नवल नाही चुकून त्यांच्या मृदुंगाची थाप पंढरपूरच्या मालकाच्या कानावरती पडली तर विटेवरचा मालक विटेवरती नाचल्याशिवाय राहणार नाही असा गोड मृदुंग ज्यांचा ऐकावा माझे मित्र महाराष्ट्रात वैभव मृदुंग सम्राट आमचे कृष्ण महाराज त्यांची उपस्थिती दंडवत वंदन इकडे आमच्या विनेकऱ्यांपासून तर पुण्य चोपदारांपर्यंत परिसरातील परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ आदरणीय वंदनीय पूजनीय गुरुनीय सर्व टाळकरी वृंदांची उपस्थिती सर्वांच्या पुढे त्रिवार दंडवत वंदन माझे दोन्ही मित्र त्याच्यामध्ये आदरणीय गायनाचार्य या ठिकाणी भजन सम्राट आनंदी महाराज आणि दुसरे माझे मित्र भजन सम्राट गायनाचार्य आदरणीय मुरलीधर महाराज दोन्ही माझ्या मित्रांची उपस्थिती त्यांच्या पुढे दंडवत वंदन या ठिकाणी करतो सर्वांचा नाम उल्लेख करणं शक्य नाही सर्वांच्या पुढे दंडवत करतो वंदन करतो आणि वेळेत बंधन पाळून अत्यंत मर्यादित वेळेमध्ये विठाला विठाला जास्त वेळ मी तुमचा खर्चित करणार नाही अत्यंत सोप्या आणि मोजक्या शब्दामध्ये माझी कीर्तन रूपी सेवा मी या ठिकाणी करणार आहे आणि जास्त अवघड मी सांगणार नाही कारण अवघड मलाच येत नाही एकदम सोप्या भाषेमध्ये मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला पटेल कळेल रुचेल उमदेल आवडेल अशा भाषेमध्ये मी कीर्तन करणार आहे नुसतं कीर्तन तुम्ही ऐकणार नाही आजचं ऐकलेलं कीर्तन प्रत्येक जण या धर्ममंडपातून घरी घेऊन जाणार आहे असं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वांगाचं कान करा आणि कीर्तन लक्षपूर्वक ऐका जास्त वेळ घेत नाही 1 पाऊण तासामध्ये माझ्या कीर्तन रूपी सेवेची परिपूर्णता आहे वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून कोणत्या दिवशी कोणता अभंग घ्यावा याला आमच्या कीर्तन करायला बंधनित सर्व बंधन सांगण्यामध्ये मी तुमचा वेळ घालवणार नाही पण जागराच्या दिवशी भगवान परमात्म्याकडे मागणी मागणारा अभंग असावा या अनुसंधानी वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून एक आपण 6-7 दिवस नामसप्ताच्या माध्यमातून भगवंताची जी सेवा केली त्या सेवेच्या मोबदल्यात आजचा दिवस भगवान श्री विठ्ठलाकडे मागण्याचा दिवस आहे पण नेमकं देवाच्या पुढे उभा राहून देवाकडे देव कसा मागायचा हे मात्र आपल्याला माहिती नाही पण संतांनी देवाच्या पुढे उभा राहून देवाकडे देव कसा मागितलाय हे संतांना माहिती पण संतांच्या शब्दामध्ये आपण देवाकडे काय करायचं मागणं मागायचं आता लक्ष ठेवू काय का अभंगातून नामदेवराय सुद्धा एक भगवान परमात्म्याकडे अत्यंत गोड अशा प्रकारचं काय करतात मागणं मागतात आता सुरुवातीला क्षण काय मागणं हा शब्द आणि वारकरी संप्रदायाची साधना
या दोन शब्दातून गोष्टीचा जर का विचार केला तर मागण्याचा आणि वारकरी संप्रदायाच्या साधनेमध्ये कोणताही ताळमेळ बसत नाही. का? कारण संप्रदायामध्ये मागणं हा शब्द कुठेही योग्य धरलेला नाही. कारण मागण्याच्या बाबतीमध्ये सर्वांनी काय केलं तर तिरस्कार केलाय. मागणं कुठेही त्याचा स्वीकार केलेला नाही आणि कुणी मागित नाही. एक लक्षात ठेवा, वारकरी संप्रदायामध्ये फक्त भगवान परमात्म्याची सेवा करायची. सेवा करत असताना भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, साधना करा. पण ते साधना करत असताना त्या साधनेच्या मोबदल्यामध्ये कधी देवाकडे मागण्याचा योग आला तर कधीही देवाकडे काय मागायचं नाही, असा एक संप्रदायाचा दंड काही येथे शंका उपस्थित केली. नामदेव राय वारकरी संप्रदायामध्ये फक्त भगवान परमात्म्याची भक्तीची साधना करावी, पण त्या साधनेच्या मोबदल्यामध्ये कधी देवाकडे मागण्याचा योग आला तर कधीही देवाकडे मागायचं नाही. मग असं असताना या अभंगाच्या माध्यमातून तुम्ही जगाच्या बापाकडे मागणं का मागताय? विठाला विठाला काय माहिती का, मागण्याच्या बाबतीमध्ये आमच्या सर्व संतांनी देवाच्या पुढे देवाला सांगितलं, देवा आम्हाला तुझ्याकडे काय मागण्याची गरज नाही. एक भागवतामध्ये महाराज गोड चिंतन आलं. काय देवाने किती अनुकूल परिस्थिती निर्माण केली, किती अनुकूल परिस्थिती निर्माण केली तर भक्तांनी फक्त देवाची साधना करायची. पण साधनेच्या मोबदल्यामध्ये कधी देवाकडे कधी काय मागायचं नाही. एक भागवतामध्ये गोड चिंतन आलं. काय झालं, भगवान परमात्म्याने प्रल्हादा करता नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकशिपूचा वध केला. ज्याच्या करता अवतार धारण केलेले त्या भगवान परमात्म्याने प्रल्हादाला जवळ घेतलं, प्रल्हादाला मांडीवरती बसवलं आणि प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हादा, अरे माझ्या करता फार कष्ट सहन केले, आज मी तुझ्या करता अवतीर्ण झालोय. प्रल्हादा माग, आज माझ्याकडे काहीतरी माग. भगवंताच्या मुखातले शब्द प्रल्हादाने ऐकले आणि प्रल्हादाने हसून देवाकडे पाहिलं, देवाला सांगितलं, देवा अरे माझ्या करता तो अवतीर्ण झाला, याच्यापेक्षा मला दुसरं काहीच नको. देवा याच्यात मी समाधानी. देवा मला तुझ्याकडे मागण्याची गरज नाही. पण देवाने पुन्हा हसून प्रल्हादाकडे पाहिलं. पण प्रल्हादा, अरे मला माहिती तू फार स्वाभिमानी, तू काहीच मागणार नाही हे मला माहिती. पण प्रल्हादा, जगाचा बाप तुझ्याकडे म्हणतोय ना माग, म्हणून माग म्हणतोय ना, काहीतरी माग माझ्याकडे. प्रल्हादाने परत हसून पाहिलं देवाकडे. देवा अरे कितीतरी गोड बोलला आणि कितीतरी शब्दामध्ये गुंतवण्याचा प्रयत्न केला आणि मला कितीतरी तू माग माग जरी म्हटला, मी तुझ्याकडे मागणार नाही आणि मला तुझ्याकडे मागण्याची गरजच नाही. परत देवाने प्रल्हादाकडे पाहिलं. ए प्रल्हादा, अरे पुण्याचा बोलतो तू स्वाभिमानी, मला माहिती तुला मागायची गरज नाही, मागणार नाही, पण मी म्हणतोय म्हणून ए प्रल्हादा काहीतरी माग ना. प्रल्हादाने परत पाहिलं. देवा किती वातावरण तयार कर आणि किती माग म्हण, किती तरी आग्रह जरी केला, मी तुझ्याकडे मागणार नाही. उलट देवा तुला जर का माझ्याकडे काय मागायचं असेल तर तू मागू शकतो. मग मात्र देवाने प्रल्हादाचा शब्द पकडला. प्रल्हाद तर काय मागत नाही, पण प्रल्हाद म्हणतो की देवा तुला जर का माझ्याकडे काय मागायचं असेल तर तू माग. मग देवाने विचारलं, प्रल्हादा तू तर काय मागत नाही, पण तू म्हणतोय तुलाच काय मागायचं असेल तर माग. मग प्रल्हादा मी तुझ्याकडे मागू का? प्रल्हादाने हसून पाहिल्याने सांगितलं, देवा अरे कुशाला माग. जसा तू देण्याकरता सामर्थ्यवान आहे ना, तसा मीही तुला सर्व काही देण्याकरता सामर्थ्यवान आहे. माग तुला काय मागायचंय ती. आणि मग देवाने प्रल्हादाकडे पाहिलं, प्रल्हादाला सांगितलं, प्रल्हादा तू मागत नाही, पण परत एकदा ऐक, तू माग म्हणतोय म्हणून मी तुझ्याकडे मागतोय. मागू का तुझ्याकडं? ए देवा कुशाल माग, मी देण्याकरता सामर्थ्यवान आहे, कुशाल माग. मग तेव्हा देवाने सांगितलं, प्रल्हादा आता मी तुझ्याकडे मागतो, माझं तुझ्याकडे हे मागणे. प्रल्हादाने विचारलं, काय मागणे? देव आता मागणं मागतोय. देव म्हणतो की प्रल्हादा माझं तुझ्याकडे हे मागणे, काय मागणे? तर देव म्हणतोय, प्रल्हादा तू माझ्याकडं काहीतरी मागावा, हेच माझं तुझ्याकडे माग. काय मागणं मागितलं? तू माझ्याकडे काहीतरी मागावा, हेच माझं तुझ्याकडे मागणे. आणि मग मात्र प्रल्हादाने विचार केला, देवाने शब्दाच्या कुटीत मला पकडले, आता देवाचं मागणं पूर्ण करण्याकरता मला देवाकडे काहीतरी मागावा लागेल. आणि मग प्रल्हाद उठून उभा राहिला आणि देवाच्या पुढे हात जोडलं. देवा अरे मला मागायचं नव्हतं, पण तू मात्र मला शब्दाच्या कुटीत पकडलं आणि मागण्याकरता प्रवृत्त केले. आता देवा ऐक, तुझं मागणं पूर्ण करण्याकरता आता मी तुझ्याकडे मागणं मागतोय. देवाने सांगितलं, प्रल्हादा आता माग, काय मागायचंय ते. प्रल्हाद उभा राहिला आणि देवाला सांगितलं, देवा आता मला मागावं लागल. देवाने सांगितलं, प्रल्हादा माग ना. तेव्हा प्रल्हाद म्हणला, देवा माझं तुझ्याकडे हे मागणे, काय मागणे? मरेपर्यंत तुझ्याकडं मागण्याची इच्छाच निर्माण होऊ नये एवढंच माझं तुझ्याकडे मागणे. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत देवाने किती तरी वातावरण केलं,
तर वारकरी संप्रदायामध्ये आणि भक्त परंपरेमध्ये देवाकडे कधी काही मागायचं नाही. आणि मग हे असं असताना नामदेवराय येथे अभंगातून देवाकडे का मागणं मागतात? विठाला विठाला पहिली नामदेवरायांच्या पुढे शंका व्यक्त केली. नामदेवराय भक्त परंपरेमध्ये मागणं हे योग्य नाही, मग तुम्ही का मागणं मागताय? आणि महाराज हे मागणं कुठंच नाही, कारण आमच्या जगद्गुरु तुकोबरायांच्या पुढे सुद्धा देवाने परिस्थिती निर्माण केली. पण तुकोबराय सुद्धा म्हणतात की देवा तू किती परिस्थिती निर्माण कर पण मागणार नाही. का मागणार नाही? तेव्हा तुकोबराय देवाला म्हणतात की देवा काही मागणी आम्हा अनुचित, काही मागणी आम्हा अनुचित, काही मागणी अनुचित बडीला चिरित दान करते, काही मागणी अनुचित बडीला चिरित दान करते, काही मागणी आम्हा अनुचित, काही मागणी आम्हा अनुचित. मागण्याच्या बाबतीमध्ये भक्त परंपरेमध्ये त्याचा तिरस्कार केलेला आहे आणि आमच्या वारकरी संप्रदायातील संतांनी सुद्धा त्याचा तिरस्कार केलेला आहे. मग एवढं माहित असताना नामदेवराय तरी सुद्धा देवाकडे मागणं का मागतात? एक आणखी बारकाने विचार करा बरं का, एक बारकाने विचार करा. मागणारा श्रेष्ठ असतो. ऐका ऐका परत एकदा, मागणारा श्रेष्ठ असतो का देणारा श्रेष्ठ असतो? नाही, मागणारा श्रेष्ठ का देणारा श्रेष्ठ? देणारा देणारा श्रेष्ठ असतो. काय माहिती का, मागणाऱ्याला किंमत नसते कुठे. परत एकदा शब्द ऐका, परत एकदा शब्द ऐका. मागणारा किती मोठा असू द्या, शब्द परत एकदा ऐका, मागणारा किती मोठा असू द्या पण मागण्याच्या भूमिकेत गेला की त्याच्याकडे कनिष्ठपणा येतो. आणि परत एकदा शब्द ऐका, देणारा किती कनिष्ठ असू द्या पण देण्याच्या भूमिकेत गेला की त्याच्याकडे श्रेष्ठत्व प्राप्त होतं. विठाला विठाला. परत एकदा ऐका, मागणारा किती मोठा असू द्या, मागणारा किती मोठा असून द्या पण मागण्याच्या भूमिकेत गेला, त्याने हात पसरला की त्याच्या ठिकाणी कनिष्ठपणा येतो. भागवतात गुड वर्णन आलेलं. जगाचा बाप वैकुंठ सोडलं आणि बळीराजाच्या दरबारामध्ये बळीराजाकडे मागण्याच्या भूमिकेत गेला. एक मला तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे. बळीराजाच्या दारामध्ये जगाचा बाप मागण्याकरता गेला. कोणत्या अवतारात गेला? एक वामन अवतारामध्ये. सर्वांना माहिती बरं का, पण परत एकदा ऐका. वामन अवतारामध्ये जगाचा बाप मागण्याकरता गेला. बारका नाही, देव फार मोठा आहे. किती देव मोठा आहे. देवाने आपलं अस्तित्व स्वतः सांगावा. देवाने सांगावा मी किती मोठे. गीतेच्या खऱ्या अर्थाने 10व्या अध्यायाच्या परिपूर्णतेमध्ये जगाला स्वतःचं अस्तित्व अर्जुनाला सांगावा. अर्जुन ऐक, माझं अस्तित्व किती मोठे देवाने स्वतः सांगावा. देव म्हणतोय की अथवा बहुनेतेन किम्यातेन तवार्जुन विष्टभ्यामिदं कृष्णमेकांशेन स्थितो जगत. काय मूळ भाषा आहे भगवंताची अर्जुनाकडे. अर्जुना अरे एक एक विभूती तुला कुठं सांगत बसू. ऐक, मी माझ्या एका एका रोमाचा विचार केला तर एका एका रोमावरती मी अनेक प्रकारची ब्रह्मांड धारण केल्यात. जगाचा बाप किती मोठा आहे. आणि देव स्वतः सांगतोय मी सर्वत्र आहे, माझं अस्तित्व फार मोठे. पण एक लक्षात ठेवा, जगाचा बाप एवढा मोठा आहे पण मोठा असता तरी तो जगाचा बाप मात्र बळीराजाच्या दरबारामध्ये मागण्याकरता गेला. त्याला मोठेपणा बाजूला करावा लागला आणि वामन अवतारामध्ये जावं लागलं. त्याला आपल्या भाषेमध्ये वामन म्हणजे गुड उतरलं काकांत. वामन म्हणजे बटू. बटू म्हणजे कळलं का? लहान. एक मला उत्तर द्या, जगाचा बाप एवढा मोठा आहे पण बळीराजाच्या दरबारामध्ये मागण्याकरता त्याला बटू हवा लागला. ऐका ऐका, देव एवढा मोठा आहे पण मागण्याच्या भूमिकेत गेला की देवाला बटू हवा लागलं.
मला वाटतं की आपण मूळचेच बटवीत. परत एकदा ऐका, आपण मूळचेच बटवीत आणि आपण जर का मागण्याच्या भूमिकेत गेलो तर आपलं अस्तित्व राहणार नाही. म्हणून परत एकदा शब्द ऐका, मागण्याच्या भूमिकेमध्ये गेलं की देणारा जरी असला तरी त्याच्या ठिकाणी कनिष्ठपणा आहे. विठाला 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 विठाला. मग नामदेवरांना विचारलं, नामदेवराय मग मागण्या करता घेणारा मोठा जरी असला तरी मागण्या करता गेला की कनिष्ठपणा येतो. मग तरी सुद्धा तुम्ही जगाच्या बापाकडे मागणं का मागताय, ही माझी तिसरी शंका. आणखी एक शंका मला नामदेवरांच्या बाबतीमध्ये घ्यायची. मागण्याच्या भूमिकेत गेलं की परत एकदा ऐका, मागण्या करता गेलं की माणसाच्या पदरामध्ये दुःखच पडतं. रामायणामध्ये गोड प्रसंग आला. भगवान श्री प्रभू रामचंद्र अयोध्येच्या गादीवरती बसले आणि अयोध्येचा राजा झाल्यानंतर जगाचा बाप उठून उभा राहिला आणि सीते मातेच्या जवळ गेली. सीतेच्या जवळ गेली, सीतेला सांगितलं, सीते माझ्यावर लग्न झालं, मी तुला आजपर्यंत काही देऊ शकलो नाही, उलट 14 वर्षाचा वनवास तुला माझ्यामुळे भोगावं लागला. पण सीते आज अयोध्येचा राजा आहे मी, सर्व वैभव माझ्या पायापाशी लोळतंय, आज माझ्याकडे सर्व सत्ता हातात आहे. आज सीते, आज मला खऱ्या अर्थाने तुला आतापर्यंत दुःख दिलं, त्या दुःखात तू खऱ्या अर्थाने परतफेड करायची. सीते आज काय मागायचं असेल तर तू माझ्याकडे माग. भगवंताने असं म्हटल्यानंतर सीता माता पटकुनी खाली बसली आणि देवाचं दोन्ही पाय धरलं. देवाने विचारलं, सीते मागण्याकरता सांगितलंय, तू माझं पाय का धरलं? सीता उठून उभा राहिली आणि सांगितलं, प्रभू आता मागण्याची इच्छाच नाही. प्रभूंनी विचारलं, का? अगं देण्याकरता मी सामर्थ्यवान आहे, माग तुला काय मागायचंय ती. सीता म्हणली, प्रभू मागण्याचं सांगूच नका. का? कारण सीता म्हणली, प्रभू त्या वनवासामध्ये असताना एकदाच मी तुमच्याकडे मागणं मागितलं. काय मागणं मागितलं? सोन्याचं हरिण मागितलं. आणि एकदाच मागणं मागितलं तर त्या रावणाच्या बंदीखान्यामध्ये 6 महिने पडावं लागलं. आता मागण्याची इच्छा राहिलेली त्याचं एकच कारण आहे, मागितलं की पदरामध्ये दुःख आहे. तरी नामदेवराय देवाकडे मागणं का मागतात? विठाला विठाला. मागणं योग्य नाही. मागणीतलं गेलं की त्याच्या ठिकाणी कमीपणा येतोय, मागितलं की त्याच्या पदरामध्ये दुःख येतंय. भक्त परंपरेमध्ये मागणं मागितलंच नाही. मग तरीही नामदेवराय तुम्ही देवाकडे मागणं का मागताय? आता जास्त मी ते विचार लांबवत नाही. आणि मग नामदेवराने सर्वांकडे पहिल्यांदा सांगितलं, एक लक्षपूर्वक ऐका, मला देवाकडे मागण्याची गरजच नाही. मग नामदेवराने विचारलं, नामदेवराय आम्हाला म्हणताय की मागण्याची गरज नाही असं म्हणताय, पण येथे तर तुम्ही मागणं मागताय ना, मग मागणं का मागताय? त्याची 2 कारणं दिली. ही 2 कारणं प्रत्येकाने माझ्या कीर्तनातून घरी घेऊन जा. नामदेवराय म्हणतात की संतांना मागण्याची गरज नाही, संतांचं जीवन हे परिपूर्णतेत असतं. मग परिपूर्णतेत आहे, मग तरी सुद्धा तुम्ही देवाकडे का मागणं मागताय? नामदेवराय म्हणतात की त्याची 2 कारण. एक कारण, आम्ही मागणं का मागतोय? आमचं मागणं हे आमच्या करता नाही, आमचं मागणं हे साधकांकरता आहे. का? साधकाचं कल्याण व्हावा, साधकाचं हित व्हावा आणि साधकाचा परमार्थातलं परमार्थ परिपूर्णतेला जावा, याच्या साधका करता आम्ही काय करतोय तो मागणं मागतोय. हे एक कारण झालं. आणि दुसरं कारण सांगितलं, मागण्याची गरज नाही, पण ज्या वेळेस माग म्हणतोय, हा कोण माग म्हणतोय हे पाहावं लागतं. मोठा माणूस जर का माग म्हणत असेल ना तर त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता कधी कधी मागावं लागतं. विडाला विडाला. पण नामदेवराय म्हणतात, मी माझ्याकरता मागत नाही, ह्या मागण्याच्या माध्यमातून साधकाचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या कल्याणाकरता मी मागणं मागतोय. आणि दुसरं कारण, माग म्हणणारा कोण आहे तर जगाचा बाप आहे, त्याला निराश नाही करायचा, त्याची इच्छा पूर्ण करण्याकरता मी मागतोय. आणि मग मात्र साधकाने विचारलं, नामदेवराय असं काय मागणार आहेत? नामदेवराय म्हणले, तुमचं कल्याण करून घ्यायचं ना, हे तुमच्या पुढे मागणार नाही, मी जगाच्या बापाकडे मागणं मागणार आहे. आणि मग मात्र आता नामदेवराय पुढे चालू लागले. नामदेवरायांच्या पाठीमागे साधक चालू लागले आणि चालता चालता आता रावळामध्ये प्रवेश केला. जगाच्या बापाचं श्रीमुख नामदेवरायांनी पाहिलं, दर्शन घेतलं आणि नामदेवराय कोपऱ्यात उभा राहिले. साधक पाठीमागे उभा आहेत, पण साधकांमध्ये चर्चा चालू आहे, अरे नामदेवरायांनी आजपर्यंत मागितलं नाही, पण नामदेवराय मागणार आहेत, ते आपल्या करता मागणार आहेत, पण काय मागणार आहेत अशी साधकांमध्ये चर्चा चालू झाली. नामदेवराय काय मागणार आहेत, नामदेवराय काय मागणार आहेत, पण चर्चा चालू असताना तेवढ्यात नामदेवरायांनी वरमानी केली आणि जगाच्या बापाकडे पाहिलं. देवा, अरे आजपर्यंत तुझ्या दरबारामध्ये आल्यानंतर तुम्हाला नेहमी म्हणायचा, नामा अरे काहीतरी मागना, काहीतरी मागना, पण देवा
आजपर्यंत मला तुझ्याकडे मागण्याची इच्छा निर्माण झाली नाही आणि मागायची गरज नव्हती, पण देवा आजपर्यंत मला सारखा म्हणत आला ना काहीतरी माग नामा, नामा माग, नामा माग. देवा आज या नामाला तुझ्याकडे मागण्याची इच्छा निर्माण झाली नाही, मागण्याची इच्छा निर्माण झाली. हे ऐकलं आणि जगाच्या बापाला एवढा आनंद झाला. देव विटेवरती उभा पण देव नाचू लागला. का नाचू लागला? ज्या नामदेवराला आजपर्यंत म्हणतो काहीतरी मागा मागा मागा, पण ते नामदेवराय मागत नव्हते, पण आज मात्र नामदेवराय मागतात, देव नाचू लागला. पण देवाने नामदेवराने देवाकडे पाहिलं, देवा अजून मागायचंय, एवढा आनंदित होऊ नको लगेच. नाही नाही नामा नामा, तू मागणारी म्हणल्यानंतर मला तेवढा आनंद झाला, मग नामा माग ना. मग देवा तयार आहे का देण्याकरता? हे नामा 28 युग झालं विटेवरती उभा आहे, ती केवळ भक्ताची इच्छा पूर्ण करण्याकरतात आणि तुलाही माग म्हणत होतो, पण तू आज मात्र मागण्याकरता पुरत झालाय. नामा माग ना. पण देवा लक्षपूर्वक आहे का? मी जे मागण तेच तुला द्यावा लागण. अरे नामा त्याचा विचारच करू नको, तुझ्या मुखातून जे शब्द पडल्यात त्या शब्दाची परिपूर्णता करण्याकरता मी ते माग तू. मग देवा तयार आहे का? तयार आहे. पण देवा आहे का? पाठीमाग बघताना तू फसवलं. काय केलं? अरे त्यांनी मागितलं एक आणि तू दिलं त्यांना तिसरं. अरे नामा कुणाला फसवलं? कुणाला फसवलं म्हणजे देवा ऐक की, एक छोटासा भक्त होता तुझ्याकडे आला आणि 6 महिन्यात तुझी प्राप्ती करून घेतली. तू भक्त कोण होता? ध्रुव होता. त्या ध्रुवाने फक्त मागितलं एक आणि त्याला आढळपत देऊन त्याला गपगार केलं. देव म्हणले नामा ती थोडी माझ्याकडून चुकत झाली, पण तुझ्या बाबतीमध्ये तसं होणार नाही. तू जे मागशील ना ती मी देण्याकरता तयार आहे. मग तयार आहे का देवा? तयार आहे. मग नामदेवराने सांगितलं, देवा आता मी तुझ्याकडे मागतोय, पण परत एकदा माझ्यावरती आक्षेप घेशील. मी माझ्या संसाराकरता मागितलं, पण संसाराकरता मागत नाही, पण केवळ तुझी इच्छा पूर्ण व्हावी आणि साधकांचं कल्याण व्हावा याच्याकरता मी तुझ्याकडे मागणं मागतोय. मग तयार आहे का? तयार आहे. नामदेवराय म्हणले देवा मागू का? अरे नामा माग ना, लवकर माग, माग लवकर, माग लवकर, वेळ नाही एवढा. मग तयार आहे का? तयार आहे ना. तेव्हा नामदेवराय म्हणले देवा अरे साधकाच्या कल्याणाकरता आज मी तुझ्याकडे मागणं मागतोय. जे मागणं मागितलं ते अभंगाच्या पहिल्याच्या देवाने माग असा आग्रह धरलेला आहे. जगाचा बाप नामदेवरायांना मागा मागा असं म्हणतोय. पण नामदेवरायांनी पहिल्यांदा देवाकडे मागणं मागितलं, देवाची इच्छा पूर्ण व्हावी आणि 2 म्हणजे साधकांचं कल्याण व्हा याच्या करता मागणं मागतात. काय नामदेवरायांचं मागणे? नामदेवराय म्हणतात देवा हिची देवा
पै मागत. याच्यामध्ये शब्द फार गोड येतात. पहिल्यांदा नामदेवराय म्हणतात की हेची म्हणजे नामदेवराय म्हणतात देवा हेच दे मला, याच्या व्यतिरिक्त जर का काही देण्याचा प्रयत्न करशील तर मी त्याचा स्वीकार करणार नाही. माझं मागणं फक्त हेच आहे. तर काय मागणे? चरण सेवा अखंडित, फक्त मला तुझ्या चरणाची सेवा मिळावी हेची देवा पै मागत. पै मागत हेची देवा चरण सेवा अखंडित, अखंडित चरण सेवा हेची देवा पै मागत. एवढंच माझं मागणे की फक्त मला तुझ्या चरणाची सेवा मिळावी. पण याच्यातला महत्वाचा शब्द बरं का, हेची देवा. इथे नामदेवरायांनी देव नावाचा शब्द टाकला बरं का. बऱ्याच वेळा अशी शंका घेतली जाते, नामदेवराय देव शब्दाचा उल्लेख केला पण का हो नामदेवराय, नेमकं तुम्ही कोणत्या देवाकडे मागणं मागताय? ऐका ऐका बरं का, फक्त देव शब्दाचा उल्लेख केला. कारण देवाला काही इथे कमी, इथे काही देव काही थोडेच करतो, येथे भरपूर देव आहेत ना. महाराज म्हणतात की शिळ्या तांब्याचं बाहुल केलं, शिळ्या तांब्याचं बाहुल केला, पाट मांडूनी वरी बैसविले, पाट मांडूनी वरी बैसविले. जास्त नाही बरं का, प्रमाण म्हणण्याकरता वेळ नाही. येथे देवाला काय कमतरता नाही बरं का. नामदेवराय संतांनी सांगितलंय देव भरपूर आहेत, देवाला काय कमतरता नाही. मग नामदेवरायला विचारलं, नामदेवराय काय केलेले देव, काय मूळचे देव, काय झालेले देव, याच्यातील नेमकं तुम्ही कोणत्या देवाकडे काय करताय? तर मागणं मागताय. देव शब्दाचा उल्लेख बरं का. मला वाटतं की नामदेवरायांचा असा एकच अभंग नाही, असं आमच्या संतांचं भरपूर अभंग आहे. त्या अभंगामध्ये संतांनी देवाकडे मागणं मागितलं, देव शब्दाचा उल्लेख केला, पण कोणत्या देवाकडे मागणं मागितले देवाचा नाम उल्लेख केलेला. एक पुरवणी तुकोबऱ्यांचा गुड अभंग आहे बरं का. तुकोबऱ्याने सुद्धा मागणं मागितलं, पण मागितल्यानंतर तुकोबऱ्याने फक्त देव शब्दाचा उल्लेख केला. तिथे तुकोबऱ्या मागत असताना देवाला म्हणतात, देवा हेची दान देगा देवा, हेची दान देगा देवा, देवा 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 अनुसंधाने आमच्या तुकोबऱ्यांचा अभंग आहे. याच अनुसंधाने नामदेवराय सुद्धा म्हणतात की हेची देवा पै मागत, देव शब्द. आणि तिथे तुकोबऱ्या म्हणतात हेची दान देगा. फक्त देव शब्दाचा उल्लेख बरं का, पण कोणता देव मात्र देवाचा नाम उल्लेख केलेला. मग हा प्रश्न आपण तुकोबऱ्या नामदेवरांना करून, नामदेवराय तुकोबऱ्या तुम्ही मागणं मागता देवाकडं, पण नेमकं देव म्हणायचं तरी. आता देव शब्दामध्ये जास्त वेळ नाही माझ्याकडे. देव शब्दामध्ये व्याकरणाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर देव शब्दामध्ये दिव्य नावाचा जातोय. दिव्य दिव्य ती ऐका, याचा अर्थ असा होतो प्रकाशित करणं. जो दुसऱ्याला प्रकाशित करतो त्याला काय म्हणावा? देव म्हणावा. सोपी व्याख्या सांगू का? जो दुसऱ्याला मार्गदर्शन करतो त्याला काय म्हणावा? याच्याही पेक्षा जो दुसऱ्याला वाट दाखवतो त्याला काय म्हणावा? जो दुसऱ्याला वाट दाखवतो त्याला काय म्हणावा? देव म्हणावा. जो दुसऱ्याची वाट लावतो त्याला, मी नाही तुम्ही म्हणा, वाट दाखवणारा देव आहे बरं का, वाट लावणारा आपण. जो वाट दाखवतो याच्यापेक्षा आणखी देवाची सोपी व्याख्या करतो,
जो खऱ्या अर्थाने संसारामध्ये आपल्या भक्ताला न राहून देता आपल्याकडे त्याचं खऱ्या अर्थाने चित्ताचं आकर्षित करतो, आपल्या भक्ताला आपल्याकडे ओढितो, त्याला काय म्हणावा? याच्याकरता भागवतामध्ये गोड उदाहरण आलं बरं का. त्याच्याकरता गोपिकांना देवाने संसारामध्ये कधी ठेवलंच नाही. अखंड गोपिका कृष्ण परमात्म्याकडे त्यांचा ओढ असायचा. का? कारण गोपिकांची ओढ नसायची. देवाने गोपिकांना संसारामध्ये रमून दिलं नाही, उलट गोपिकांना देवाने अखंड आपल्याकडे वाढण्याचं काम केलं. आपल्या भक्ताला आपल्याकडे आकर्षित करण्याचं काम करतो, त्याला काय म्हणावा? देव म्हणावा. याच्याकरता आमच्या तुकोबाराय म्हणतात, हरिने मागे हरिले चिता, 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 हरिने मागे हरिले चिता. भारविता विसरले, भारविता विसरले, हरणे मागे हरले चित्त, भारविता विसरले. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा, आता कैसी आपल्या भक्ताचं चित्त संसारामध्ये रमून न देता भक्ताच्या चित्ताचं खऱ्या अर्थाने आपल्याकडे ओढण्याचं काम, आकर्षित करण्याचं काम जो करतो, त्याला जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की काय म्हणावा? देव म्हणावा. आणि असा देव आल्यानंतर आपल्या भक्ताला कसल्या प्रकारचं संकट येऊ न देता भक्ताची सर्व कामं करण्याकरता जो तत्पर असतो, त्याला देव म्हणावा. आणि नामदेवराय म्हणतात, अशा देवाकडे हिची देवा पै मागत. पै शब्द पुन्हा पुन्हा बरं का. नामदेवराय म्हणतात, देवा कधी जर का तुम्हाला इथून पुढे कधी जरी म्हणला आता माग नामा हिची देवा पै मागत, हेच मी मागणार. आणि मग काय मागणार? आता नामदेवराय उत्तर पदामध्ये त्याचं उत्तर देतात, चरण सेवा अखंडित, मला फक्त तुझ्या चरणाची काय कर सेवा दे. एवढ्यावरती माझं कीर्तन संपवतोय बरं का. मी आता नामदेवरायनं विचारलं, नामदेवराय एवढा मोठा टास्क केला, जगाचा बाप इतक्या दिवस झालं मागा म्हणतोय, आणि काय मागणं मागितलं? चरण सेवा अखंडित, फक्त चरणाची सेवा मागितली. ही चरणाची सेवा का मागितली? नामदेवराय चरणाची सेवा का मागितली? आम्हाला याचं उत्तर पाहिजे. याचं उत्तर राहिलेल्या 15 मिनिटांमध्ये आपण शोधू. पण एकदा भजन करा. विठोबा रघुमा टाळी सर्वांनी. विठोबा विठोबा रघुमा
चरण सेवा अखंडित हिची देवा पै मागत. आता शंका उपस्थित केली, चरणाची सेवा का मागितली? एक 2-3 कारण देणार, कीर्तनाची परिपूर्णता करणार. चरण सेवा का मागितली? नामदेवराय म्हणतात तुम्हाला माहित नाही, देवाच्या चरणाच्या सेवेमध्ये लय मोठी ताकद आहे. काय ताकद आहे नामदेवराय? म्हणून तुम्ही देवाकडे चरणाची सेवा मागितली, अशी काय ताकद आहे? नामदेवराय म्हणजे मोठी ताकद आहे. देवाचे चरण शब्द जरी घेतला, देवाचं चरण जरी शब्द घेतला तरी त्याच्यात सुद्धा मोठी ताकद आहे. आणि मी तर चरणाची सेवा मागितली, लय मोठी ताकद आहे. काय ताकद आहे? का चरणाची सेवा मागितली? त्यात एक उत्तर बरं का. काय झालं? रामायणामध्ये असं चिंतन आलं, भगवान श्री प्रभू रामचंद्र वानर सैन्य सहित सीता मातेचा शोध घेत लंकेच्या दिशेने चालत असताना रामेश्वरला पोहोचले. ऐका बरं का, जास्त वेळ नाही माझ्याकडे. समुद्र पार केल्याशिवाय लंकेमध्ये जाता येत नाही. मग काय करावा? समुद्र पार कसा करायचा? वानरांमध्ये. आणि भगवंताला चिंता पडली, कसा पार करायचा? हनुमंतराय उठून उभा राहिले, देवा ज्या समुद्राने वाट अडवली त्या समुद्राला मार्ग विचारा. माझ्या भगवंताने समुद्र देवतेचं आव्हान केलं आणि समुद्र देवता प्रगट झाली. पण प्रगट झाल्यानंतर समुद्र देवतेने सांगितलं, प्रभू मी तुम्हाला वाट देणार नाही. प्रभूंनी विचारलं का? समुद्र देवता म्हणते, प्रभू मी जर का तुम्हाला वाट दिली, वाट जर का दिली तर याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीव आहेत, मरण पावतील, मी वाट देणार नाही. पण जाता जाता समुद्र देवता म्हणती, वाट देणार नाही पण मी तुम्हाला वाट मात्र दाखवीन. प्रभूंनी विचारलं काय वाटे? समुद्र देवता म्हणती, मी वाट दाखवीन. काय वाटे? तर या समुद्रावरती तुम्ही सेतू बांधा. प्रभूंनी विचारलं कशाचा? समुद्र देवता म्हणती, दगडाचा. प्रभूंनी विचारलं पाण्यावरती दगड तरंगतील का? शेजारी हनुमंतराय होते, अहो प्रभू तुमचं नाव जर का घेतलं तर बहुसिंधू तरता येतोय, दगड का तरणार नाही तर. आणि मग मात्र प्रभूंनी भीत होकार दिला. वानरांनी मोठमोठे दगड आणलं. पहिला दगड हनुमंतरायांनी घेतला आणि दगडावरती ठळक अक्षरात मोठ्या अक्षरात टाकलं राम. तो दगड रामाच्या हातात आणि रामाने तो दगड घेतला, नळनिळाच्या हातामध्ये दिला. लक्षपूर्वक ऐका रे, नळनिळाच्या हातात दिला आणि तो नळ आणि निळाने पहिला दगड उचलला, पाण्यामध्ये टाकला आणि जगातली पहिली मोठी क्रांती घडली. जी क्रांती आजपर्यंत घडली नव्हती ती क्रांती घडली. राम नामाने पाण्यावरती दगड तरंगला. काय वानरांना आनंद झाला. अरे ज्या रामाच्या संगतीमध्ये आपण राहतोय ना, आपण भाग्यवान आहे. त्या राम नामाने पाण्यावरती दगड तरतोय. दगड तरला आणि वानरांना आनंद झाला. आणि वानरांनी तिथे रामेश्वरला पहिला दगड तरल्याबरोबर भगवंताच्या सान्निध्यामध्ये राहतोय, भाग्यवान आहे. आणि मग तिथेच भजन करण्याकरता वानरांना सुरुवात केली. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवान श्री प्रभु रामचंद्र की. सर्व वानरांनी भगवंताचं भजन करत करत भगवंताच्या नामाने जयघोष केला. राम नामाने पाण्यावरती दगड तरला. आता लक्षपूर्वक ऐका. आणि ही बातमी नाही नाही म्हणता म्हणता लंकेत दानवांच्या कानावरती बातमी गेली. जो राम लंकेवरती चाल करणारी राम नामाने पाण्यावरती दगड तरला, आपला पराभव निश्चित. सगळे दानव गावले. राम नामाने पाण्यावरती दगड तरतोय, राम बलवाने. अरे ज्याच्या नावाने दगड पाण्यावरती तरतोय आपला निभाव लागणार नाही, आपला पराभव. सगळे दानव घाबरले. आणि मग मात्र ही बातमी पोचली रावणाच्या कानावरती. दानव घाबरल्यात, त्या राम नामाने दगड तरला म्हणून. पण रावण धूर्त होता आणि सांगितलं, अरे ज्या राम नामाने दगड तरतोय म्हणून तुम्ही एवढं घाबरलाय, रामाला काय घाबरता?
रावणा सुद्धा तेवढी ताकद आहे. दानव म्हणले तुझ्यात काय ताकद आहे? त्याच्या नावाने दगड तरलाय रामाच्या नावाने, तुमच्यात काय ताकद आहे? रावण म्हणला राम नावाने दगड तरला ना, आपण कमी नाही म्हणला, आपल्या नावाने दगड तरतो. दानव म्हणले असा मोकार बोलू नको, पुरावा दाखवा आम्हाला काहीतरी. मग मात्र रावणाने विचार केला, शब्द गेलाय, पण आता दगड तरणार नाही, पण पुरावा तर दाखवावाच लागेल. आपण होणार ही त्याला माहित होतं. रावणाने सगळे दैत्य गोळा केले आणि सगळे समुद्र किनाऱ्यावरती गेले. जरा बारकाने ऐका, माझ्याकडे इकडे बघा, लक्षपूर्वक ऐका, फार गोड प्रसंग आहे बरं का, हा रामायणात कुठं ऐकायला मिळणार नाही. रावणाने दगड घेतला आणि दगडावरती बीत रावण नाव टाकलं आणि दगड उचलला. दगड उचलला तसे दानवांच्या मुळे उत्सुकता आहे. राम नावाने दगड तरलाय, रावणाच्या नावाने दगड तरतोय का नाही याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. सगळे दानव आता आश्चर्याने पाहतात, रावण नावाने दगड तरतोय का, राम नावाने दगड तरलाय, सगळे उत्सुकतेने पाहतात. रावणाने दगड उचलला आणि डोळं दाखवून वळखलं, दगड काय पाण्यावरती तरंगणार नाही आणि अपमान झाल्याशिवाय राहणार. दगड उचलला आणि बिहित रावण आता घामाघूम झालेला आहे, पण दगड तर पाण्यात टाकला पाहिजे. बाकीचे दानव म्हणतात महाराज दगड पाण्यामध्ये टाका, दगड उचललाय तुम्ही. रावणाने दगड उचलला, घामाघूम झालाय, बिहित रावणाने दगड उचलला आणि पहिला दगड पाण्यामध्ये टाकल्याबरोबर जगातली दुसरी मोठी क्रांती घडली. रावण नावाने पाण्यावरती दगड तरंगला. दानव म्हणले अरे राम नावाने दगड तरतोय बे, इथं कारण नाही, आता आपल्या रावण नावाने पण दगड तरतोय. रावणाच्या नावाने सुद्धा दैत्यांनी मात्र दानवांनी समुद्र किनाऱ्यावरती जय घोष केला. रामाचं जसं भजन तसं रावणाचं भजन केलं, पण ती भजन आपण नाही करायचं, ती भजन आपण नाही करायचं. रावणाच्या नावाने भजन केलं आणि दानव उड्या मारीतच निघून गेले. पण आता पुढचा प्रसंग लय गोड आहे, जरा माझ्याकडे बारकाने बघा, लक्षपूर्वक ऐका. सगळे निघून गेले. आता समुद्र किनाऱ्यावरती दोघच राहिले, कोण? रावण आणि रावणाची धर्मपत्नी मंदोदरी. जसं मंदोदरी तिथं उभा राहिली आणि रावण त्या कोपऱ्यात उभा, पण मंदोदरी उभा राहिली आणि उभा राहिल्या मंदोदरीने रावणाकडे तिरक्या नजरेने पाहिलं. कुणी कुणी पाहिलं? कुणाकडे पाहिलं? रावणाकडे. का पाहिलं माहिती का? मंदोदरी तिरक्या नजरेने रावणाकडे का पाहिलं माहिती का? कारण तिला एकटीला माहित होतं आपला गडी तेवढ्या लायकीचा. हे फक्त तिला माहित होतं बरं का, आपला गडी तेवढ्या लायकीचा. महाराज जरा क्षमा वगैरे वाक्य बोलतो बरं का, मोठ्यांच्या मुखातले बरं का कृष्ण महाराज, हे वाक्य काय माझं नाही, मोठ्यांच्या मुखातलं वाक्य बरं का. ते वाक्य एवढे एखाद्याच्या हृदयाला लागल बरं का, पण वाक्य लय गोडे होते, लय गोडे. मंदोदरी सारखी पतिव्रता, पण नवरा कोण? रावण. हा कैदू सारखी पतिव्रता, नवरा कोण? शब्द परत एकदा ऐक बरं का, हे दोन्ही पतिव्रता, पण नवरं कसं गावलं? कोण म्हणलं नालायक? काय असं एक वाक्य बरं का, असं एक वाक्य बरं का, असं म्हटलेले बरं का, असं एक म्हटलेले बरं का, बऱ्याच बायांना माहित झाले. परत एकदा ऐका बरं का, बऱ्याच बायांना माहित झाले आपला गडी लायकीचा नाही, पण गळ्यात पाडलाय म्हणून सांभाळावं. एवढा फरक आहे फक्त. त्या मंदोदरीला माहित होतं ही लायकीच नाही, पण गळ्यात पडले, नवरा आहे म्हणून सांभाळावा. तिने विचार केला राम नावाने दगड तरला, पण ह्याच्या नावाने दगड कसं काय तरला? ही शक्यच नाही. माणसात नको अपमान करायला. घरी गेल्या विचारू आणि मग घरी गेल्या विचारलं का हो? त्या राम नावाने दगड तरंगतो, पण तुमच्या नावाने दगड कसा तरंगला? गाड्यांनी मिशावरती पिळ्या दिला सांगितलं, मंदोदरी याला राजकारण म्हणतात. ते म्हणजे पाया पडू का? या राजकारणाने तर वाटोळ केलंय, कुणाला मतदान करायचं तीच कळा ना, परत राजकारण आणता येतं म्हणजे नाही नाही म्हणजे याला राजकारण म्हणजे राजकारण नका सांगू म्हणले, पण दगड का तरंगला ते उत्तर द्या. ऐका रे आता लक्षपूर्वक ऐका. आणि मग मात्र रावणाने मंदोदरीकडे पाहिलं आणि सांगितलं, मंदोदरी फक्त तुला सांगतोय, हे कुणाला सांगू नको, नाही तर अख्ख्या लंकेमध्ये माझा अपमान होईल. कोण म्हणतोय आणि कुणाला म्हणतोय? हे खरं सांगू का? सगळ्याला सांगा, सगळ्याला सांगा, पण बायांना कधीच सांगू नका बरं का. यांचा एक गुणधर्म आहे बरं का, यांचा एक गुणधर्म आहे. तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. परत एकदा काय म्हणते? तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू? तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको. आणि खरं सांगू का? तुला म्हणून सांगते, कुणाला सांगू नको असं म्हणता म्हणता अख्ख्या गावाला येडा हित देती, अख्ख्या गावाला. ती रावण म्हणलं मंदोदरी तुझ्या पाया पडतो, पण कुणाला सांगू नको. ती म्हणली नाही सांगणार. आता मला उत्तर द्या, राम नावाने दगड तरला, पण तुमच्या नावाने दगड कसा तरंगला? आणि मग रावणाने उत्तर दिलं, मंदोदरी ती ताकद फक्त राम नामामध्ये, माझ्या ताकद नाही. मंदोदरी म्हणली हे मला पहिल्यापासून माहित होतं,
पण मला उत्तर द्या, राम नामाने दगड तरंगला हे बरोबर आहे, पण तुमच्या नावाने सकाळी दगड का तरंगला त्याचं उत्तर मला पाहिजे. आता रावण उत्तर देतोय, ऐका रे. गोड उत्तर रावणाने दिलेलं मला घेऊन जायचे. आमच्या नामदेवरांनी चरणाची सेवा का मागितली, मला हितपर्यंत तुम्हाला घेऊन जायचे. आता रावणाने उत्तर दिलं, मंदोदरी आई राम नामाने दगड तरंगतो, रावण नावात तेवढी ताकद नाही. मग मंदोदरी म्हणली मला उत्तर द्या, राम नामाने दगड तरंगला पण तुमच्या नावाने का दगड तरंगला. आता रावणाने उत्तर दिलं, मंदोदरी ऐक, राम नामाने दगड तरंगतो, पण त्या दिवशी सकाळ आपण समुद्र किनाऱ्यावरती असताना मी दगड घेतला आणि त्या दगडावरती रावण नाव टाकलं. दगड उचलला, डोळे दाखलं, मी गामागुम झालो होतो. मला माहित होतं दगड तरंगणार नाही, पण दगड उचलला आणि डोळे दाखलं आणि दगड पाण्यामध्ये टाकण्याच्या अगोदर दगडाला सांगितलं, तू जर का पाण्यामध्ये बुडशील तर तुला रामाच्या चरणाची शपथ आहे. तेव्हा दगड तरंगला. हे राम नामाची खऱ्या अर्थाने ताकद आहे. आणि मग तेव्हा नामदेवराय विचार करतात, अरे रावणासारखा पाप्याने देवाच्या चरणाची शपथ घातली आणि रावणाच्या हातातून दगड तरंगला, काय चरणाची ताकद आहे. म्हणून नामदेवराय साधकांना म्हणतात, मला काही मागायचं नाही. मग काय मागायचंय, चरण सेवा अखंडित, चरण सेवा चरण सेवा अखंडित हेच देवा पै मागत. म्हणून नामदेवराय म्हणतात की मला काहीच मागत नाही, देवाच्या चरणामध्ये फार मोठी ताकद आहे, एकच मागणारी चरण सेवा अखंडित. पहिलं कारण दिलं. अजून माझ्याकडे 5 मिनिटं गेले. महाराज मला म्हणतात की 12 वाजता एक 5-10 मिनिटं घेणार, जास्त घेत नाही. फक्त चरण सेवा का पहिलं कारण सांगितलं, अजून माझ्याकडे वेळे चरण सेवा का मागितली त्याचे आणखी कारण बरं का, रामायणाचं उत्तर मिळतं बरं का. काय झालं, भगवान श्री प्रभू रामचंद्र सीता माते सहित, वानर सैन्य सहित, विभीषणा सहित, खऱ्या अर्थाने सर्व सहित अयोध्येमध्ये आले आणि अयोध्येच्या गादीवरती बसतात. ऐका बरं का, चरण सेवेची किती ताकद आहे. नामदेवरांनी का मागितली. आता अयोध्येचा राजा होणार आहे आणि 2 दिवसांमध्ये देव सिंहासनावरती बसणार आणि अयोध्येच्या गादीवरती बसणार. अयोध्येमध्ये आनंद आहे, पण अयोध्येत आनंद आहे, पण सीता मातेला मात्र एका गोष्टीचं फार वाईट वाटलं आणि सीता कोपभवनामध्ये गेली. प्रभूंच्या कानावरती बातमी गेली, सीता माता रुसली. सीतेचा रुसवा काढण्याकरता प्रभू गेले. प्रभूंनी विचारलं, सीते मी अयोध्येच्या गादीवरती बसणारे सर्वांना आनंद, पण सीते तुला दुःख काय झालं, रुसायला काय झालं. तेव्हा ते सीतेने जे उत्तर दिलं ना ते लक्षपूर्वक ऐका. सीता सांगितली, प्रभू मला वाटलं नव्हतं एखाद्याने उपकार केलेल्या माणसाच्या उपकाराची फेड तुम्ही अशी करता. प्रभू म्हणजे सीते काय झालं ते स्पष्ट बोल. सीता म्हणते, प्रभू आजपर्यंत एक रामायणातलं पात्र आठवा. प्रभू म्हणजे सीते कोणतं. सीता म्हणते, प्रभू ते रामायणातलं पात्र आठवा. ते जर का बाजूला केलं तर रामायणाला 0 किंमत आहे. प्रभूंनी विचारलं ते कोणतं पात्र आहे. तेव्हा सीतेने रामाला सांगितलं की प्रभू रामायणातलं महत्वाचं पात्र आहे आणि ते पात्र म्हणजे साक्षात भक्तराज हनुमंतराय. प्रभू म्हणजे याच्यात शंकाच नाही. मग तुला रुसायला काय झालं. सीतेने सांगितलं, प्रभू आजपर्यंत त्या हनुमंतराने एवढं मोठं सहकार्य केले. किती सहकार्य. माझा शोध घेण्यामध्ये सगळ्याच्या पुढे कोण, हनुमंतराय. लंकेमध्ये आल्यानंतर रावणाची खऱ्या अर्थाने लंका जाळण्यामध्ये सगळ्याच्या पुढे कोण, हनुमंतराय. लक्ष्मणाला शक्ती लागली वाचवण्याकरता सगळ्याच्या पुढे कोण, हनुमंतराय. रावणाचा वध करत असताना तुम्हाला सहाय्य करण्याकरता सगळ्याच्या पुढे कोण, हनुमंतराय. आणि मग सीतेने विचारलं, एवढं त्या हनुमंतराचं सहकार्य आणि त्या खऱ्या अर्थाने तुम्ही अयोध्येच्या गादीवरती बसणार आहेत, त्या दिवशी मात्र तुम्ही तुमच्या हनुमंतराला विसरला. प्रभूने विचारलं, काय झालं विसरायला. सीतेने सांगितलं, प्रभू तुमचं सिंहासन तयार, लक्ष्मणाचं सिंहासन तयार, भरतच्या सिंहासन बसणार आहे ते सिंहासन तयार, शत्रुघ्न सिंहासन तयार, सर्व राण्यांचं सिंहासन तयार, राजमातांचं सिंहासन तयार. पण जे हनुमंतरांनी एवढं मोठं सहकार्य केलं त्या हनुमंतरांना तुमच्या दरबारामध्ये साधी जागा सुद्धा नाही आणि एक सुद्धा सिंहासन नाही. माझं म्हणणं आहे
की तुम्ही हनुमंतराला विसरला म्हणून मी रुसलेली. आणि मग मात्र प्रभूने सीतेला सांगितलं, सीते खरंच की जे हनुमंतराने एवढं केलं त्या हनुमंतराला विसरलो, त्या हनुमंतरांकरता काय करू? तुमच्या सिंहासनाच्या शेजारी त्याचं सिंहासन तयार करा. रात्री फरमान काढलं आणि प्रभूंनी आपल्या सिंहासनाच्या शेजारी हनुमंतराचं सिंहासन तयार करण्याकरता सांगितलं. आणि 2 दिवसातच हनुमंतराचं सिंहासन प्रभूंच्या सिंहासनाच्या शेजारी. आता लक्षपूर्वक ऐका, राज्याभिषेकाचा दिवस उगवला, प्रभूंचा राज्याभिषेक झाला. अयोध्येमध्ये आनंद आहे, सर्वत्र आनंद. आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आता माझ्या हनुमंतरांचं आगमन झालं. जसं आगमन झालं तसं भगवान श्री प्रभू रामचंद्र गादीवरून उठले, हनुमंतराकडे पळत गेले. हनुमंतरांच्या हाताला धरलं, सांगितलं, हनुमंता अरे फार तुझं मोठं उपकार आहेत आमच्यावरती आणि तुझ्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता आजचा तो दिवस आहे. हनुमंतराय म्हणले, प्रभू माझ्या करता काय करताय? प्रभू म्हणले, काय नाही रे, चल हनुमंतराया, लय मोठं उपकार आहेत, उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता तुझ्या करता मी काहीतरी करतोय, काय करणार आहे? आणि हनुमंतराला वरती घेऊन आले आणि आपल्या शेजारच्या शेजारचं सिंहासन दाखवलं आणि सांगितलं, हनुमंता आजपासून या रामाच्या सिंहासनाच्या शेजारी जे सिंहासन आहे ते तुझे, त्या सिंहासनावरती तू बसायचं. जसं हनुमंतरांना सांगितल्याबरोबर हनुमंतरांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. हनुमंतरांनी प्रभूंच्या हातातला हात सोडवला आणि हनुमंतराय एकदम प्रभूच्या चरणापाशी बसले. पण बसत असताना डावा गुडघा टेकवला, कुपूर खाली गुडघा आहे आणि त्या गुडघ्यावरती दोन्ही कुपूर ठेवले, हात जोडले आणि प्रभूंच्या चरणापाशी बसले. आणि प्रभूंना सांगितलं, प्रभू माझी जागा तुमच्या शेजारच्या सिंहासना शेजारी सिंहासनाची जागा नाही, तर माझी जागा फक्त तुमच्या चरणापाशी, आणि हे चरण मी सोडणार नाही. तेवढ्या प्रभूंनी सीतेकडे पाहिलं, सांगितलं, सीते मला माहित होतं माझा हनुमंतराय माझ्या बरोबरीच्या सिंहासनावरती कधी बसणार नाही. माझ्या हनुमंतरायची जागा माझ्या चरणाच्या शेजारी. माझ्या हनुमंतराकडे पाहिलं आणि हनुमंतराला उठवलं आणि हनुमंतराकडे पाहून प्रभूने सांगितलं, अरे हनुमंता ऐक, माझ्या चरणाची जागा निवडली, आज मी तुला वर देतो. काय वर? ऐक हनुमंतराय, भविष्यामध्ये भारत खंडामध्ये भारतामध्ये भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये, शहर सोडून दे, प्रत्येक शहरातल्या जवळ असणाऱ्या खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती हनुमंतराय ऐक, एक वेळेस रामाचं मंदिर नसेल पण माझ्या हनुमंतरायचं मंदिर मात्र सर्वत्र असणारे, पण प्रत्येक ठिकाणी हनुमंतरायचं मंदिर आहे. आणि हे माझ्या नामदेवरीने विचार केला, ज्या हनुमंतरांनी फक्त देवाच्या चरणापाशी जागा निवडली आणि आज भारतातल्या प्रत्येक शहरामध्ये खेड्यापाड्यामध्ये वाड्या वस्त्यावरती रामाचं मंदिर नाही पण हनुमंतराचं मंदिर आहे, याला कारण हनुमंतरांनी देवाच्या चरणाची जागा निवडली. काय चरणसेवेची ताकद आहे. म्हणून नामदेवरे म्हणतात, देवा मला दुसरं तिसरं काहीच नको, मग काय दे? चरण सेवा. देवाला म्हणता, देवा हेचे देवा प्रेमागत चरण सेवा अखंडित. मला फक्त देवा तुझ्या चरणाची सेवा दे, तुझी चरण सेवा सोडून मला दुसरं काहीच नको. पण चरण सेवा अखंडित. खरं सांगू का, इथून पुढे अजून एक तासभर म्हणलं तर आपण हेच कीर्तन करू का? चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित. एक शेवटचं उदाहरण, चरणाची सेवा काच मागितली एवढं सांगतो कीर्तनाची परिपूर्णता. चरण सेवेमध्ये किती ताकद आहे, किती ताकद आहे बरं का, किती ताकद आहे. कुरुक्षेत्रावरती पांडव आणि कौरवांचं आता युद्ध होणार, चरणसेवेची ताकद आहे का? परत एकदा. पण शकुनीने दुर्योधनाला सांगितलं, दुर्योधना अरे जत साह्य घेतल्याशिवाय विजयाची माळ गळ्यामध्ये पडणार नाही, जा द्वारकेला जाऊन कृष्णाचं साह्य घेऊन ये. त्याच वेळेत नेमकं धर्मराजाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना अरे त्या प्रभूच्या साह्याशिवाय विजयाची माळ गळ्यामध्ये पडणार नाही, जा द्वारकेला प्रभूचं साह्य. पण खऱ्या अर्थाने दुर्योधन अगोदर गेला, पण दुर्योधनाने गेल्यानंतर पाहिलं द्वारकेत कृष्ण परमात्मा पलंगावरती खऱ्या अर्थाने झोपले. विचार केला याची युद्धात गरज आहे, झोप मोड नको करायला, नाही तो युद्धात मदत करणार नाही. पण त्याच्या मनात झोप मोड नको करायला, पण बसावा, पण कुठं बसावा? पण दुर्योधन बसला. देव कधी उठतोय वाट पाहतोय, पण दुर्योधन बसत असताना दुर्योधनाने जागा निवडली देवाच्या उशापाशी. देवाच्या उशापाशी रावण बसला आणि तेवढ्यात माझे अर्जुन आले आणि अर्जुनाने पाहिलं देव झोपलेले आणि दुर्योधन आलेला आहे, देवाच्या उशापाशी बसलेला आहे. आपण काहीतरी मागायचे पण नको आता देवाला उठवायला, झोपमोड करायला. पण अर्जुन मात्र बसला देवाच्या
चरणापशी. पण चरणापशी बसल्यानंतर देवाचे दोन्ही चरण धरले. पण जसं चरण धरले तसं अर्जुनाने देवाची झोप नको व्हायला. पण देव झोपेतून कधी उठतात वाट बघत असताना अर्जुनाच्या मनामध्ये विचार चालू आहे आणि दुर्योधनाच्या मनात विचार चालू आहे. दुर्योधनाचा एकच विचार चालू आहे, ही कधी उठते आणि ह्याच्याकडे कधी मागतोय मी. पण अर्जुन मात्र देवाच्या चरणापाशी बसलेला आहे. पण बसल्या बसल्या अर्जुनाने चरणापाशी बसून म्हणावा. पण अर्जुनाने चरणापाशी बसून काय म्हणावा? श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा. वा वा. अर्जुन देवाच्या चरणापाशी बसलेला आहे आणि अर्जुन भजन करतोय. टाळी वाजवा सर्वांनी. टाळी 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 सर्वांनी टाळी. हा भजन करा. वा वा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. क्या बात है. टाळी टाळी टाळी. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. वा वा वा. क्या बात है. टाळी टाळी. वा वा. हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेवा. अर्जुनाने देवाच्या चरणापाशी जागा निवडली आणि अर्जुन देवाचं भजन करतोय. भजन करत असताना आता मात्र देवाची झोपमोड झाली आणि देव उठल्याबरोबर देवाची पहिली नजर गेली कुणाकडं? चरणापाशी बसलेल्या. आणि अर्जुनाकडे गेल्यावर देव म्हटले, अर्जुना अरे कधी आला रे? आता हे उशापाशी बसलं होतं. ते म्हणलं देवा त्याच्या अगोदर मी आलेलोय. अरे पण दुर्योधना मी त्याला अगोदर पाहिलेले. देवा त्याला जरी पाहिलेलं असलं पण अगोदर मी आलेले. दुर्योधना कशाला आलाय? देवा मला तुमच्याकडे मागायचं. देवाने सांगितलं दुर्योधना मागायचं लांब राहून दे पण मागण्याच्या अगोदर ऐक. काय देवा? ऐक. एका बाजूला माझी यादवी सैन्य राहील आणि एका बाजूला मी एकटा राहील. युद्ध करणार नाही, फक्त चार हिताच्या गोष्टी सांगन. तुला दोन्हीतलं काय पाहिजे? दुर्योधनाने विचार केला ही युद्ध करणार आणि म्हणते फक्त चार हिताच्या गोष्टी सांगून. आणि हे काय कामात येतं? कोणच्याच कामात नाही. देवा मला तू नको, मग काय पाहिजे? यादवी सैन्य घेऊन जा. आणि दुर्योधन गेला आणि मग मात्र देव अर्जुनापाशी आले. अर्जुना आता देण्याकरता काहीच नाही. काय
देवा मला काहीच नको, जे पाहिजे ते मला मिळणारे, मला फक्त तुम्हीच पाहिजे. अर्जुनाने देवाची निवड केली आणि युद्ध संपलं आणि युद्धामध्ये कौरवांकडे सगळं, पण पराभव कौरवांचा झाला, पांडवांकडे काहीच नाही. पण पांडवांच्या गळ्यामध्ये विजयाची माळ पडली. झाला माझा दृष्टांत. उत्तर आता आहे का? महाभारतकारांनी विचारलं, कौरवांकडे सगळे पण पराभव झाला आणि पांडवांकडे काहीच नाही, पण तरी विजयाची माळ गळ्यामध्ये पडली. याचं कारण काय? तर महाभारतकारांनी सांगितलं, देवाकडे ज्यावेळी दुर्योधन अर्जुन गेला होता, दुर्योधनाने देवाच्या उशापशी जागा निवडली, मग त्याच्या खऱ्या पात्रामध्ये पराभव झाला. पण पांडवांचा विजय का झाला? कारण पांडव अर्जुना देवाकडे गेले असताना, देवाकडे मागण्या करता गेले असताना अर्जुन देवाच्या चरणापाशी बसला आणि चरण सेवा गडीवर केली आणि देवाकडे देव मागितला, म्हणून गळ्यामध्ये विजयाची माळ पडली. आणि मग नामदेवराय म्हणतात, नुसता अर्जुन चरणापाशी बसला आणि विजयाची माळ गळ्यामध्ये पडली, काय चरणाची ताकद आहे? ए देवा काहीच नको, चरण सेवा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज, ज्ञानेश्वरा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चरण सेवा अखंडित हिची देवा पै मागत, सेवा अखंडित हिची देवा पै मागत. आणि मग बाकीचे साधक म्हणजे नामदेवराय एवढ्याने मागितले देव मिळतो का? आता अजून एखादं उदाहरण देऊ का? नामदेवराय म्हणले, बाकीचे साधक म्हणले कळालं चरण सेवा अखंडित. पण ही चरणाची सेवा करण्याकरता आम्ही काय करायचं? नामदेवराय म्हणले, वास द्यावा पंढरीता सदा संग हरिदासाचा. इथे वास द्यावा पंढरीता. आता पंढरीतात वास का मागितला? फार गोड प्रश्न बरं का. पंढरीत असं पंढरीत काय? असं पंढरीत काय? ते पंढरपूरचा फक्त वास म्हणजे वास्तव्य मागितलं. पंढरपूरचं वास्तव्य का मागितलं? आता ते इथं फुकट नाही सांगणार. त्याच्याकरता पंढरपूरची वारी करा. वारी करत असताना पंढरीचं महात्म्य, पंढरी महिमा कीर्तना तिथं ऐकायला मिळतो. इथं फुकट बसल्या नाही. पण महाराज आम्हाला वारी करायला सवड नाही ना. नामदेवरांनी पंढरीचं वास्तव्य मागितले, वास मागितलंय. असं पंढरीचं वास्तव्य, पंढरीचं वास का मागितला? असं पंढरीचं महात्म्य काय? एकच प्रमाण देतो बरं का. आणि परिपरी तिकडं पंढरीचं महात्म्य काय? एका ठिकाणी पंढरीचं महात्म्य ऐका. पंढरीची महिमा भीमा तेरे एक वसविले नगरा, त्याचे नाव पंढरपुरा रे. तेथील मुकासी चार भुजा त्यासी, बाईला 16,000 रे. बाईला 16,000 रे. नाक गाव त्याच्या गावावर
महात्म्य सांगितलं. पहिलं महात्म्य पंढरपुरातलं दगड असो नाही तर गवताची काडी असो ते सुद्धा साक्षात विठ्ठल आहे. म्हणून वासदेवा पंढरीचा असं पंढरपुरात काय भीमातिरी एक वसविली नगर त्याचे नाव असा देव आहे वासदेवा पंढरीचा. खरं सांगू का वासदेवा पंढरीचा एक वेगळंच कीर्तन पाहिलं आपल्याला त्याच्याकरता पण वेळ संपली आपली. वासदेवा पंढरीचा सदा संग हरिदासाचा संतांचा खऱ्या संगत द्या. इतराची संगतच नको आणि तुमची माझी संगत काय कामाची. आपली संगत एकमेकाला दुःख देणारी. परत एकदा ऐका जीवानी जीवाची संगत केली तर दुःख पडतं पण जीवाने जर का संताची संगत केली की त्याच्या पदरामध्ये सुख पडतं. मग जीवाने कधी परत एकदा ऐका जीवाने जडाची संगत करू नये. जीवाने जीवाची संगत करू नये. जीवाने संगत करावी ती फक्त संतांची. म्हणून नामदेवराय म्हणतात की देवा त्या संतांच्या संगतीमध्ये लय मोठी ताकद आहे. म्हणून सदा संग हरिदासाचा. एकाला हरिदासाचा संग झाला आणि किती मोठा महिमा प्राप्त झाला माहिती का. नामदेवराय म्हणतात की बोलिला वाल्मिका तैसीची करिना. बोलिला वाल्मिका तैसीची करिना. सगळं सांगण्यात वेळ घालवणार नाही मी. त्या रत्नाकर दरोडेखोराला नारदाचा संघ गावला आणि वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. म्हणून नामदेवराय म्हणतात की सदा संग हरिदासाचा. आणि हे करत असताना देवा चुकून जर का काहीतरी झालं आणि मी गेल्यानंतर यदा कदाचित मी जर का परत जन्माला आलो पण जन्म हो का बलते या कुठे जरी गेलो परी न चुको हरिभक्ती. मला मात्र तुझी हरिभक्ती चुकवायची नाही. आणि मग मात्र देवाला खुश करण्याकरता नामदेवराय म्हणतात की नाम म्हणे कमळा हा नाम म्हणे कमळा कमळापती कमळा हेच द्यावे पुढता पुढते हेच द्यावे पुढता पुढते वास द्यावा पंढरीचा.